सध्या देशभरामध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। अशाच पद्धतीची कौटुंबिक हिंसाचाराची घटना दिल्लीतून पुढे आली आहे। दिल्ली पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलनी आपल्या पत्नीवरती गोळ्या झाडून तिची हत्या केली आहे। एवढंच नाही तर काही दिवसाच्या नंतर थेटपणे या पतीचा सुद्धा मृतदेह सापडलेला आहे। हे संपूर्ण धक्कादायक प्रकरण नेमके काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। दिल्ली पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका कॉन्स्टेबलने आपल्या पत्नीवरती गोळ्या झाडून तिची हत्या केली। धक्कादायक बाब म्हणजे हत्येच्या आदल्या दिवशी आधी पत्नीचा वाढदिवस होता। पत्नीच्या बर्थडेचा केक कापला गेला। पूर्ण कुटुंब एकत्र आलेले होतं, परंतु याच आनंदात केक कापला गेल्याच्या नंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी थेटपणे पतीनं सर्व्हिस पिस्तूलमधून थेटपणे गोळ्या झाडून पत्नीची हत्या केली। सध्या दिल्लीमध्ये संपूर्ण प्रकरणाची दिल्लीत चर्चा आहे। वाढदिवसाचा आनंद, कौटुंबिक सगळं कुटुंब जे आहे ते एकत्र आलेलं होतं। सगळा नातेवाईकांचा गोतावळा एकत्र आलेला होता। सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत होता। हे सगळंच काही तासात संपेल असं कुणालाही वाटलेलं नव्हतं, परंतु दिल्लीच्या पूर्व भागातील कल्याणपुरी परिसरामध्ये राहणारे जे कुटुंब आहे, मनीष भाटी आणि प्रियंका भाटी या पती पत्नीमध्ये 13 जुलै रोजी दुचाकीवरून जात असताना अचानक पद्धतीने वाद सुरू झाले। हे वाद इतके टोकाला गेले की दिल्ली पोलिसांच्या अँटी ऑटो थेफ्ट स्क्वॉडमध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या मनीषनं गाडी बाजूला लावली आणि राग डोक्यात गेला आणि रागाच्या भरामध्ये त्याने थेटपणे कोणतीही तमा न बाळगता आपली सर्व्हिस पिस्तूल काढली आणि थेटपणे मनीषनं प्रियंकाच्या छातीवरती गोळी झाडली। गोळी लागताच प्रियंका रक्ताच्या थारोळ्यामध्ये त्या ठिकाणी कोसळली, परंतु त्या ठिकाणी गोळी झाडल्याच्या नंतर हा मनीष त्या ठिकाणी थांबलेला नव्हता, तर तिचा पती मनीष त्या ठिकाणावरून फरार झालेला होता। स्थानिक नागरिकांनी तातडीनं प्रियंकाला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र दुर्दैवानं उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला। अवघ्या 24 वर्षाची ही जी शिक्षिका होती प्रियंका, तिचा मृत्यू झालेला आहे। मनीष आणि प्रियंका यांचं जर पाहिलं तर 2023 मध्येच लग्न झालेलं होतं। हत्येच्या एक दिवस आधीच प्रियंकाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटामध्ये मनीषने साजरा देखील केलेला होता। संपूर्ण नातेवाईकांचा गोतावळा सुद्धा त्या वाढदिवसाला उपस्थित होता, परंतु गाडीवरून जात असताना केवळ कौटुंबिक वाद झाले आणि याच वादामधून रागाच्या भरामध्ये मनीषने थेटपणे प्रियंकाच्या छातीवरती गोळी झाडली आणि तिची हत्या केली। पण दोघांमधील जुन्या किंवा तत्कालिक कौटुंबिक वादामुळे ही सगळी घटना घडली आहे का, याचा सध्या पोलीस तपास करतायत। परंतु वाढदिवसाचा केक कापल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा सगळा थरार घडलेला आहे। या हत्येच्या नंतर दिल्ली पोलिसांनी आरोपी मनीषचा शोध घेण्यासाठी अनेक पथकं जी आहेत ती तयार केली आणि त्याच्या शोधासाठी दिल्ली पोलिसांनी ही पथकं पाठवलेली होती। सीसीटीव्ही फुटेजेस असतील आणि त्याचबरोबर मोबाईलचे लोकेशन ट्रॅक देखील करण्यात आलेलं होतं, परंतु अखेर 40 तासाच्या अथक परिश्रमाच्या नंतर म्हणजेच 14 जुलै रोजी मयूर विहार परिसरामध्ये मनीषचाही मृतदेह आढळलेला आहे। प्रियंकाची हत्या केल्यानंतर मनीषनेही स्वतःवरती गोळी झाडून जीवन संपवल्याचा संशय पोलिसांनी आता व्यक्त केलाय। एका क्षणाच्या रागानं 2 हस्ती खेळती आयुष्य या ठिकाणी जी आहे ती उद्ध्वस्त झालेली आहेत। एक कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। कौटुंबिक वाद जर झाला कुटुंबामध्ये तर त्याचा शेवट किती धक्कादायक होऊ शकतो याचं ते उदाहरण जे आहे ते म्हणावं लागेल। सध्या पोलिसांनी हे जे दोन्ही मृतदेह आहेत ते शवविच्छेदनासाठी पाठवलेले आहेत। फॉरेन्सिक अहवालाची सध्या पोलीस प्रतीक्षा करतायत आणि त्या घटनेच्या नंतर पोलीस जो तपास करणार आहेत त्या तपासामधून कोणती धक्कादायक माहिती उघडकीस येते आणि त्याचबरोबर मनीषने प्रियंकाची नेमकी हत्या का केली, त्यामागे नेमकं एक्झॅक्ट कारण काय, हे सगळंच पोलीस तपासामधून पुढे येणार आहे। या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।